श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 16वा. जरासंधाचा इतिहास व त्याचा भीमाकडून वध. एके दिवशी त्या ठिकाणी नारद मुनी आले. त्यांना मोठ्या कौतुकाने सर्व सभागृह दाखवून धर्मराज बसला असता नारदाने सांगितले, धर्मा, सापर्यंत तुझ्यासारखा राजा या सृष्टीत नाही. नंतर धर्माने नारदाजवळ सहज चौकशी केली की असा दुसरा एखादा प्रसाद आपल्या पाहण्यात आला आहे का. तेव्हा नारद म्हणाला, मी तरलोक्यात सर्वत्र संचार करतो. माझ्या पाहण्यात पूर्वी अशा 5 सभा झाल्या. पुष्कर मालिनी म्हणजेच इंद्रसभा ही अशीच इंद्राची भव्य सभा आहे. दुसरी कुबेराची कुबेर सभा, तिसरी ब्रह्मदेवाची ब्रह्मसभा, चौथी वरुणाची वरुण सभा, 5वी यमधर्माची सभा व त्याचप्रमाणे 6वी तुझी मय सभा. हे ऐकून धर्मराजास परम आनंद झाला. थोड्या वेळाने नारद यमलोकी गेले. त्यानंतर थोड्याच दिवसांनी नारद परत आले व म्हणाले, मी यमलोकी फिरत असता तेथे तुझा पिता पंडू राजा मला भेटला. त्याने तुला असा निरोप मुद्दाम कळविण्यास सांगितला आहे की मला येथे कोणतेही दुःख नाही, तथापि येथे पापी जनास होणाऱ्या यातना माझ्याच्याने पाहवत नाही, म्हणून मला इंद्रलोकी जावेसे वाटते. पण तेथे जाण्यासाठी राजसूय यज्ञाचे पुण्य पाहिजे, म्हणून तू राजसूय यज्ञ करून मला इंद्रलोकी पाठव. हा निरोप सांगून नारद निघून गेला. नारदाचे भाषण ऐकून पांडवांना फार वाईट वाटले. त्यांनी लगेच राजसूय यज्ञ करण्याचा निश्चय केला व धर्माने ताबडतोब एक पत्र लिहून ते जासुदाकरवी श्रीकृष्णाकडे पाठवून दिले. ते पत्र श्रीकृष्णाच्या हातात पडले. त्याचवेळी मगध देशाचा राजा जरासंध याने ज्या 22,000 राजांचा पराभव करून त्यांना बंदीत घातले होते, त्या राजांचे आपल्या मुक्ततेविषयीचे एक पत्र श्रीकृष्णाकडे आले. ती दोन्ही पत्रे वाचून श्रीकृष्ण प्रथम इंद्रप्रस्थास आला व त्याने धर्मास सांगितले, राजसूय यज्ञ करावयाचा म्हणतोस हे ठीक आहे, परंतु सध्या मगध देशाचा जरासंध राजा फार उन्मत्त झाला आहे. त्याचा नाश केल्याशिवाय हा यज्ञ पूर्ण होणार नाही. हे ऐकून धर्मराजाच्या मनात जरासंधाविषयी उत्सुकता निर्माण झाली. म्हणून श्रीकृष्ण त्याची हकीकत सांगू लागला. पूर्वी बृहद्रथ हा मगध देशाचा राजा होता. त्याने काशी ईश्वराच्या आवळ्या जावळ्या मुली सुलक्षणा आणि गुणसुंदरी स्वयंवरात जिंकून वरल्या होत्या, परंतु त्यास पुत्रसंतान नसल्याने तो फार दुःखी असे. पुत्र होण्याकरिता त्याने खूप प्रयत्न केले, पण फलप्राप्ती न झाल्याने तो आपल्या स्त्रियासह अरण्यात फिरू लागला. कर्मधर्म संयोगाने त्यास चंड कौशिक ऋषीचे अकस्मात दर्शन झाले. त्यास राजाने भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार केला. राजाचे दीनवदन पाहून ऋषीस दया आली आणि त्याने तुझी काय इच्छा आहे असे राजास विचारले. मग राजाने आपली पुत्रप्राप्तीची इच्छा त्याला कळविली. तेव्हा ऋषीने तुला महाबलाढ्य पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. इतक्यात ऋषी ज्या झाडाखाली बसला होता त्याचा एक पिकलेला आंबा खाली पडला. तो ऋषीने राजास प्रसादादाखल देऊन सांगितले, हे फळ तू स्त्रियास खावयास दे, म्हणजे तुला पुत्र होईल. मग राजा ऋषीस वंदन करून घरी गेला. त्याने आंबा चिरून दोघीस खाण्यास दिला. तो खाल्ल्यावर दोघी गरोदर राहून एकाच वेळी प्रसूत झाल्या व दोघींना अर्धा अर्धा जणू उभा करवतल्याप्रमाणे मुलगा झाला. तेव्हा त्यांनी रडून एकच गोंधळ माजवला. राजासही ते ऐकून फार दुःख झाले व त्याने दोन्ही अर्ध्या पुत्रास वस्त्रास गुंडाळून नगराबाहेर नेऊन टाकले. मध्यरात्र झाल्यावर जरा नामक एक यक्षिण तेथे आली. तिने ते तुकडे जोडताच त्याचे जिवंत बालक होऊन ते रडू लागले. ते ऐकून जरेला कळवळा आला व तिने आपले रूप पालटून दिव्य स्त्री रूप धारण केले. त्या मुलाचे रडणे ऐकून राजा व त्याच्या दोन्ही स्त्रिया धावत तेथे आल्या. जरा मुलाला खेळवत बसलेली पाहून त्यांना पुन्हा पाना फुटला. तेव्हा जरा म्हणाली, राजा या आपल्या पुत्रास घरी घेऊन जा, पण मी त्याला सांदला म्हणून त्याचे नाव जरासंध ठेव. मी एक यक्षिण असून माझे चित्र भिंतीवर काढून दर साल श्रावण महिन्यात वंध्या स्त्रियांनी पूजिले तर त्यांना पुत्रप्राप्ती होईल. इतके बोलून या जरासंधास राजाच्या स्वाधीन करून जरा गुप्त झाली. नंतर पुत्रास घेऊन राजा राण्यासह घरी आला व त्याने आनंदोत्सव सुरू केला. त्या समारंभास चंड कौशिक मुनीही आलेले होते. राजाने त्यांना मोठ्या सन्मानाने घरी आणले व त्यांची पूजा केली. मग मुनींनी राजास सांगितले की हा तुझा पुत्र सर्व पृथ्वी देवदैत्यास जिंकील व अनिवार्य होऊन पृथ्वीवरील बहुतेक राजे बंदीत टाकील, परंतु त्याने जर श्रीकृष्णास विरोध केला तर मात्र त्याचा नाश होईल, असे सांगून ते आपल्या आश्रमास गेले. जरासंध मोठा झाल्यावर बृहद्रथाने सर्व राज्य त्याच्या स्वाधीन केले व तो आपल्या राण्यासह तपश्चर्या करून स्वर्गास गेला. जरासंध शूर असल्यामुळे त्याने पांडव व यादव यांच्याखेरीज पृथ्वीवरील सर्व राजे जिंकले. जरासंध हा कंसाचा सासरा होय. त्याने मथुरेवर 17 वेळा स्वारी केली, पण दरवेळेस बळीरामाकडून त्याला पराभूत व्हावे लागले. पुढे जरासंध
काल यवनास घेऊन आला, पण तोही भस्म झाला. जरासंधाचा विनाशकाल जवळ आला होता व त्याच सुमारास धर्मराजाने राजसूय यज्ञाचा बेत कृष्णाला कळविला. तेव्हा कृष्ण धर्मास म्हणाला, मी अर्जुन व भीम असे तिघेजण जाऊन जरासंधाचा नाश करून त्याने जे राजे बंदित ठेवले आहेत त्यांना मुक्त करून घेतो. नंतर आपण यज्ञाचा विचार ठरवू. मग ते तिघेजण भिक्षुक ब्राह्मणाच्या रूपाने जरासंधाकडे गेले. नगरात प्रवेश करताना ते दांडगाई करीत आले व राजवाड्यात घुसले आणि भलत्याच ठिकाणी जाऊन बसले. तेथे जरासंधाने येऊन दरबारी चालीप्रमाणे त्यांना नमस्कार करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी युद्धाची भिक्षा मागितली. हे ऐकताच तेथे काहीतरी कपट आहे असे ओळखून तो लढाईस तयार झाला. त्यावेळी भीमाचे आणि जरासंधाचे सुमारे 14 दिवसपर्यंत भयंकर मल्लयुद्ध झाले. शेवटी श्रीकृष्णाने कांडी चिरून भीमास असा संकेत दाखविला की त्याला जरेने जोडलेल्या सांध्यावर चिरून टाक. त्या खुणेवरून भीमाने जरासंधाला चिरून त्याची दोन्ही शरीरखंडे दोन बाजूस फेकून दिली. पण ते दोन्हीही सांधे पुन्हा एकत्र होत व जरासंध पुन्हा युद्धास उभा राही. याप्रमाणे 2-4 वेळा झाले. ते पाहून श्रीकृष्णाने भीमास जरासंधाची डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे टाकण्याची खूण केली. भीमाने तसे करताच जरासंधाचा मृत्यू झाला व नंतर जरासंधाच्या बंदीतील सर्व राजास त्यांनी मुक्त केले व जरासंधाच्या सहदेव नामक मुलाला राज्यावर बसून बापाप्रमाणे उन्मत्तपणे न वागण्याविषयी त्यास उपदेश केला. त्यावेळी सहदेवाने त्यांना पुष्कळ द्रव्य दिले व मी तुमचा मांडलिक या नात्याने राहीन असे सांगितले. इतर सर्व राजांनीही असाच करार केला व बंदीतून सोडविल्याबद्दल प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे द्रव्य दिले. त्या सर्वांना राजसूय यज्ञास येण्याचे आमंत्रण करून भीमार्जुन व कृष्ण विजयी होऊन इंद्रप्रस्थास परत आले. नंतर श्रीकृष्णाने धर्मास सांगितले की आता तुझ्या 4 भावांना 4 दिशास पाठवून सर्व राजे जिंकून त्यांच्याकडून कारभार आणावा. नंतर यज्ञास प्रारंभ करू. तूर्त मी द्वारकेस जातो असे म्हणून कृष्ण द्वारकेस गेला.